काय आई लावलंयस ग मगाचपासून? काल उलट बोलताना विचार नाही करता आला की आपण आईला कसं उलट बोलतोय म्हणून? आता मला अजिबात आवाज द्यायला यायचं नाही, निघायचं इथलं पहिलं. आपण आपलं म्हणायचं जाऊ दे मरू दे लहाने, जाऊ दे मरू दे लहाने. पण आता डोक्यावर बसून मुताय लागलाय. तुमचं काय म्हणणं आहे? तो मूत मी तीर्थ म्हणून प्यावा का? मला नाही माहिती तुझा चार्जर कुठे आहे, मला अजिबात विचारायला यायचं नाही. तुझा आणि माझा काही बी संबंध नाही. काल मला उलट बोलताना विचार केलास का नाही का? नाही मग आता अजिबात यायचं नाही मला विचारायला. मी तुझी आई नाही, तू माझी पोरगी नाहीस. एवढं सकाळी पहाटेपासून 5 वाजल्यापासून ह्यांच्यासाठी मरमर मरायचं. तरी बी काडीची किंमत देत नाही मला कोण घरामध्ये. घरात आहे हाय का नाही हेच यांना माहिती नसतं. नुसतं आपलं उतारात तंगडा करून पसरायचं आणि सगळी कामं करते आपली आई नोकरासारखी. नाही बाबा दादा, काय सांगायचं तुला, पोर आता मोठी झाली बाबा, ती काय आपला ऐकणार येतोय. जाऊया तिकडं. मी तर विचार केलाय ह्या वर्षी का नाही यात्रेला महिनाभर राहील बघ. ही लहान असल्यापासून ह्यांच्या परीक्षा आहेत. ही पोरं कशी राहतील माझ्याशिवाय? ह्यांचं खाणं पिणं सगळ्या गोष्टींमध्ये मी माझं मन मारून मारून मी कधीच आले नाही रे गावच्या यात्रेला ना कधी राहिले तुमच्याकडे 2 दिवस. पण आता नाही, आता मी ह्या वर्षी येणार आहे का नाही तर 15-20 दिवस मी राहणारच आहे बघ. कारण ह्या पोरं नाही का नाही, कारण माझी गरज नाही. मला उलटन फुलटं किती बोलतात काय सांगायचं तुला. त्याच्यामुळे मी आता ठरवलंच आहे, मी येणार आहे ना चांगली 15-20 दिवस राहणारच आहे. ह्यांच्या बापाला पण काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे ना मी आता ठरवलंच आहे बघ.